पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024-25 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट महाराष्ट्राची लागलेली आहे 31 डिसेंबरला। आणि जेव्हापासून जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट लागली आहे, भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट आले की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट लागणार आहे की नाही लागणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। आणि पोस्ट ऑफिस जीडीएसची 5वी लिस्ट लागणार आहे तर 5व्या लिस्टचा कडाप किती जाणार आहे या सर्व डिव्हिजनचा, अहमदनगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मोफसेल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोफसूर, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, तर ह्या सर्व डिव्हिजनचा कडाप किती लागणार आहे 5व्या लिस्टचा, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आणि 5वी जर लिस्ट लागली महाराष्ट्रामध्ये तर या सर्व डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी कॅटेगरीनुसार याबद्दलच माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट लागलेली आहे 31 डिसेंबर मध्ये। आणि ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं नाही तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो संयम ठेवायचा, खचून जायचं नाही, तुम्हाला एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला खचून जायचं नाही, एक लक्षात ठेवा। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट लागणार आहे की नाही लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी जो तुम्हाला अगोदर कडाप सांगितला होता तर तेवढाच जे विद्यार्थी मित्रांनो काही डिव्हिजन मध्ये आपला अंदाज त्या ठिकाणी लागलेला आहे आणि काही डिव्हिजन मध्ये पाहिलं तर 3-4 मार्काने जास्त कडाप आपल्यापेक्षा लागलेला आहे। मी जो तुम्हाला कडाप सांगितला होता त्याच्यापेक्षा 4 ते 5 मार्काने जास्त कडाप या ठिकाणी काही ठिकाणी गेलेला आहे, ठीक आहे। आणि काही ठिकाणी 2-3 मार्कांनी सुद्धा गेलेला आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची आता चौथी लिस्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये लागलेली आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की 31 डिसेंबरला ते लागणार आहे आणि लागून गेले 31 डिसेंबरला, ठीक आहे। तर ह्या सर्व डिव्हिजन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आणि मी तुम्हाला एक सांगितलं होतं की सर्वात कमी जो कडाप जाणार आहे गोवा डिव्हिजन झालं, चंद्रपूर डिव्हिजन झालं, पालघर डिव्हिजन झालं, रत्नागिरी डिव्हिजन झालं, सिंधुदुर्ग डिव्हिजन झालं, तर त्याचबरोबर रायगड डिव्हिजन झालं। तर ह्या डिव्हिजनचा कडाप कमी जाणार आहे, मी तुम्हाला अगोदरपासून सांगितलं होतं। आणि ह्या डिव्हिजनचा जे सर्वात कमी कडाप या ठिकाणी गेलेला आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट येणार आहे का, कारण की आता कसं 31 डिसेंबर पर्यंतच ते तारीख होती, पण या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो काही ना काही चान्सेस आहे 5वी लिस्ट येण्याची। तर मी तुम्हाला असं काय सांगत आहे, याच्या अगोदर काय झालं होतं की 2023ला सुद्धा 31 डिसेंबर नंतर सुद्धा ज्या विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागली होती, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की 31 डिसेंबरला लिस्ट लागणार आहे शेवटल्या सगळ्यात, ठीक आहे। तर आता लागलेल्या विद्यार्थी मित्रांनो सर्व लिस्टा आणि लिस्ट जे एक आणखीन सुद्धा बाकीच्या राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर 6 लिस्टा बाकीच्या राज्यामध्ये लागल्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 लिस्टा लागलेल्या। आता 5वी लिस्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो येणार आहे की नाही येणार आहे, तर पहा याची जे विद्यार्थी मित्रांनो जास्त चान्सेस नाही, एक लक्षात ठेवा। तर काही थोडेफार याचे चान्सेस आहे की बाबा 5वी लिस्ट येणार आहे म्हणून। तर 5वी लिस्ट येणार तर येणार कधीपर्यंत, तर पहा जर समजा 5वी लिस्ट लागायची असेल तर जवळपास 15 जानेवारीपर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे 5वी लिस्ट। जर समजा 15 जानेवारीच्या अंदर 15 जानेवारीपर्यंत नाही आली तर मग समजून जाता की हे लिस्ट आता येणार नाही आहे 5वी लिस्ट, ठीक आहे। तर यामध्ये कन्फर्म सांगता येत नाही की बाबा कन्फर्म या ठिकाणी 5वी लिस्ट येणार आहे का, असं कन्फर्म या ठिकाणी सांगता येत नाही। पण मी तुम्हाला एक तर्क या ठिकाणी देता की 15 जानेवारीपर्यंत आली तर ठीक, नाही आली तर जे विद्यार्थी मित्रांनो नवीन भरती सुद्धा त्या ठिकाणी ते काढणार आहे, ठीक आहे। नवीन भरती तर त्या ठिकाणी आराखडा तयार होणार आहे आणि नवीन भरती जी आहे पोस्ट ऑफिसची जी आहे त्या ठिकाणी काढण्यासाठी सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो संयम ठेवायचा कसा आहे, अजून सुद्धा नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघत आहे आणि काही मुलांनी फॉर्म भरताना काही चुका केल्या होत्या, तर त्या चुका आपल्याला डबल या ठिकाणी करायच्या नाही आहे, ठीक आहे। काही मुलांना माहीत नव्हतं आणि काही मुलांना फक्त 10 प्रिफरन्स त्या ठिकाणी दिलेला आहे, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी जी लिस्ट आहे जवळपास 15 जानेवारीपर्यंत येऊ शकते, आली तर ठीक,
ठीक आहे, नाही आली तर मग समजून जाता की आता हे लागत नाही. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो चान्सेस खूप कमी आहे या ठिकाणी 5व्या लिस्टचे. तर 5वी लिस्ट जर समजा लागली तर त्याचा कटऑफ किती जाणार आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगून देतो. तर पहा अहमदनगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन, धुळे डिव्हिजन आहे. तर ह्या ठिकाणचा जो कटऑफ जाणार आहे तर पहा एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 87-88 पर्यंत होऊन जाणार आहे तुमचं सिलेक्शन. ठीक आहे, त्याचबरोबर एससी ओबीसी ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 89, 90, 91 पर्यंत सुद्धा तुमचं होऊन जाणार आहे सिलेक्शन. ठीक आहे, याच्या अंदर. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो पीडब्ल्यूडी असाल तर जवळपास 75 ते 80 आसपास सुद्धा या ठिकाणी होऊ शकते. त्यानंतर पहा जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, मुंबई सिटी साऊथ आहे, नागपूर सिटी आहे, नागपूर मोपसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे. तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे तर पहा एसटी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 87-88 पर्यंत होऊन जाणार आहे एसटी कॅटेगरीचं. आणि तुम्ही एससी ओबीसी ओपन कॅटेगरीचे असाल 89, 90, 91च्या आसपास या ठिकाणी तुमचा कडाप पाहायला भेटणार आहे. त्यानंतर नवी मुंबईचा जर आपण नवी मुंबई डिव्हिजन, उस्मानाबाद डिव्हिजन, पंढरपूर डिव्हिजन, परभणी डिव्हिजन, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूर, रायगड. तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे तर पहा एसटी ईडब्ल्यूएस असाल तर जवळपास 87-88 पर्यंत होऊन जाणार आहे. एससी ओबीसी ओपन असाल तर 89, 90, 91 पर्यंत सुद्धा तुमचं या ठिकाणी होऊ शकते सिलेक्शन. ठीक आहे, बाकी पीडब्ल्यूडी असाल तर 80 पर्यंत होऊन जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, त्याचबरोबर सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे. तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे एसटी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 87 ते 88च्या आसपास या ठिकाणी होऊन जाणार आहे. त्याचबरोबर एससी ओबीसी ओपन कॅटेगरीचे असाल तर 89, 90, 91 पर्यंत या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. त्यानंतर पीडब्ल्यूडी असाल तर 80 पर्यंत या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाणार आहे तुमचं. त्यानंतर पहा या ठिकाणी सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन आहे, यवतमाळ डिव्हिजन आहे. तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे तर पहा एसटी ईडब्ल्यूएस असाल तर 87-88 पर्यंत होणार आहे. एससी ओबीसी ओपन असाल तर 89, 90, 91 पर्यंत होऊ शकते. त्यानंतर सर्वात कमी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर तो जाणार आहे चंद्रपूर डिव्हिजनचा. त्याचबरोबर जे पालघर डिव्हिजन, गोवा डिव्हिजन, रत्नागिरी डिव्हिजन, सिंधुदुर्ग डिव्हिजन हे 5 डिव्हिजन आहे. या ठिकाणी कडाप खूप कमी जाणार आहे 5व्या लिस्टचा जर लागली तर. ठीक आहे, तर किती जाऊ शकते अंदाजे तर पहा एसटी ईडब्ल्यूएस असाल तर 86-87 पर्यंत सुद्धा होऊ शकते सिलेक्शन. एससी ओबीसी ओपन कॅटेगरीचे असाल तर पहा विद्यार्थी मित्रांनो 88 पर्यंत, 89, 90 पर्यंत सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. तर एवढा अंदाजे या ठिकाणी कटाप जाऊ शकते जर समजा 5वी लिस्ट जर आली तर. ठीक आहे, तर एवढा जे विद्यार्थी मित्रांनो कटाप लागण्याची शक्यता आहे. तर 5वी लिस्ट विद्यार्थी मित्रांनो आता हे येणार की नाही येणार आता हे आपल्याला 15 तारखेपर्यंत माहित पडणार आहे. ठीक आहे, 15 तारखेपर्यंत आली तर ठीक, नाही आली तर मग समजून जाता की आता लिस्टा लागत नाही. ठीक आहे, तर म्हणजे मी तुम्हाला असं कोण सांगून आलो की याच्या अगोदर सुद्धा असं झालेलं आहे की 31 डिसेंबर नंतर सुद्धा लिस्टा त्या ठिकाणी लागलेल्या आहे. 2023ला डिसेंबर नंतर जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागली होती, डिसेंबरला लागली होती 31 डिसेंबरला, आणि आणखीन विद्यार्थी मित्रांनो शेवटली लिस्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते लागली होती. ठीक आहे, जानेवारी महिन्यामध्ये. ठीक आहे, तर हे या ठिकाणी जे लागू शकतं असा एक आपला या ठिकाणी अंदाज आहे. ठीक आहे, तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची नवीन अजून भरती या ठिकाणी निघत आहे. ह्या शेवटल्या लिस्टमध्ये निघन तर ठीक, नाही निघाली तर मग नवीन या ठिकाणी भरती निघत आहे. तर त्यावेळेस आपल्याला गडबड करावी लागणार नाही आहे. ठीक आहे, तर मी वेळोवेळी अपडेट तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस बद्दल देत राहणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.